हा तुमचा कुंभकर्ण घेते. बच्चा तंदुरुस्त है, ये इसकी धड़कनें. सिगरेट बुझाओ उसे. डॉक्टर, घबराइए नहीं, बच्चा एकदम ठीक है. धूम्रपान छोड़िए ताकि आपका बच्चा चैन की सांस ले सके. फ्रेंड्स ने कहा ये कर लिया, फ्रेंड्स ने कहा वो कर लिया, और फिर एक दिन फ्रेंड्स के कहने पर मैंने वो किया जिसके लिए मुझे आप सबसे माफी मांगनी है. जी हाँ, सिगरेट की कुछ कश मैंने अपने लंग्स में भी उतार दी, पर मैंने जल्द ही रियलाइज किया कि मैं सिगरेट को नहीं, सिगरेट मुझे पी रही है. एक वक्त एक सिगरेट हमारी जिंदगी के 8 मिनट कम कर देती है ना डरावनी बात? अगर आप नहीं डरे तो आप बहादुर नहीं, बेवकूफ हैं. मैं बेवकूफ नहीं बनी, आप भी मत बनिए. पता नहीं आमचा पण आला आपको पाहिजे. धूम्रपान या तंबाकू सेवन करके तनाव या थकान से मुक्ति मिली या नहीं, पर आपने अपनी जान का खतरा जरूर मोल ले लिया. क्या बात करा तो भैया? हाँ बताइए तो. क्योंकि तंबाकू सेवन से न सिर्फ दांत ही खराब होते हैं, बल्कि जानलेवा मुंह के कैंसर का खतरा भी हो सकता है. मुंह में लाल सफेद काले चिकत्ते हो, कोई छाला ना भर रहा. शांती. जसं आता तुम्हाला मॅडमनी सांगितलं की ब्रह्माकुमारी ही एक संस्था आहे जी जगातल्या 144 देशांमध्ये काम करते आणि याचं मुख्यालय माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे. तर या संस्थेच्या अंतर्गत या संस्थेचा एक भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाबरोबर सामंजस्य करार झालेला आहे, ज्याच्या अंतर्गत सगळ्या गावांमध्ये विशेष करून शाळा कॉलेजेसमध्ये या व्यसनाधीनतेच्या बाबतीत जागृती निर्माण करण्याचं, जनजागृती करण्याचं कार्य हे नशामुक्ती भारत अभियान द्वारे केलं जात आहे. सध्या हे अभियान गोवा, सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्ह्याचा राजापूर आणि लांजा तालुका या ठिकाणी विशेष करून हे राबवलं जात आहे. आणि याच्यामध्येच हा कार्यक्रम खास आज आम्ही तुमच्याकडे घेऊन आलेलो आहे. आत्ता तुम्ही तिथं व्हिडिओवर माहिती बघितली की व्यसनांचे काय दुष्परिणाम होतात, त्यामुळे मी फारसं काही सांगत नाही. अनेक प्रकारचे आजार होतात. तंबाखू, बिडी, सिगरेट, गुटखा, मावा, दारू, आजकाल ड्रग्सचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, जे फार छुप्या मार्गानं विशेष तरुण तरुणींच्या पर्यंत कॉलेजच्या पोचवलं जात आहे. आणि ड्रग्स ही अशी वस्तू आहे की एकदा जर व्यक्तीला त्याची सवय लागली की त्याचा शेवट मृत्यूच आहे. त्याला कुठलंही औषध त्यातून बाहेर काढू शकत नाही, इतकं भयानक आहे ते. आणि अनेक लोकांचे, मोठ्या लोकांचे करिअर उद्ध्वस्त झालेले आहेत या व्यसनांच्यामुळे. त्यामुळे शारीरिक शक्ती तर नष्ट होतेच होते, या व्यसनांच्या पाठीमागे पैसा खर्च होतोय, अनेक प्रकारचे आजार पण ओढवून घेतले जात आहेत. पारिवारिक स्वास्थ्य, सुख, समाधान, आनंद याच्यामुळे नष्ट होत चाललेले आहे. समाजामध्ये अनेक प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती या व्यसनाधीनतेमुळे वाढत चाललेली आहे. मग चोऱ्या असतील, दरोडे असतील, खून असेल, रेप असेल, मारामारी असेल, या सगळ्या पाठीमागे कुठेतरी या व्यसनाधीनतेचा हात आहे. आणि रोडवर होणारे अनेक ॲक्सिडेंट्स याच्यामध्ये पण व्यसन करून गाडी चालवल्यामुळे ॲक्सिडेंट्स होतात, ज्याच्यामध्ये अनेक लोक निरपराध मारले जातात किंवा अपंग होतात. आणि जेव्हा एखादा व्यक्ती मारला जातो किंवा अपंग होतो, आणि समजा जर तो घरातला एकुलता एक कमवणारा व्यक्ती असेल, घरातला कर्ता पुरुष असेल, आणि तो जर अपंग झाला, तो जर मृत्युमुखी पडला, तर त्या घरावर काय वेळ येते
हे आपल्याला सांगायला नको. तर अशी आज एक सामाजिक खूप मोठी ही अधोगती या व्यसनांच्यामुळं होत आहे. आणि आपण सगळेजण भारताचं भविष्य आहे. भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं, कारण भारतामधली मेजॉरिटी लोकसंख्या ही तरुण आहे आणि त्यामुळे भारताचं भविष्य खूप उज्ज्वल आहे असं पूर्ण जगभरामध्ये बोललं जातं. परंतु जर भारताच्या या प्रगतीला अडथळा निर्माण करायचा असेल तर त्याच्यासाठी एक खूप मोठं माध्यम वापरलं जातं आहे आज, की भारताचे जे तरुण आहेत, जे भारताचं भविष्य आहे त्यांना बिघडवा, म्हणजे भारताचं भविष्य आपोआप येते. त्यांचं शारीरिक शक्ती नष्ट करा, त्यांची बौद्धिक शक्ती नष्ट करा, त्यांचं मानसिक खच्चीकरण करा, सामाजिक कुरीती, मतभेद, भांडणं याच्यामध्ये त्यांना गुंतवा. म्हणून बघा आजकाल जेवढे पण मारामाऱ्या होतात किंवा दंगली होतात त्याच्यामध्ये पण जास्त पुढाकार कुणाचा असतो? तरुणांचा असतो. वृद्धांचा नाही किंवा बालकांचा नाही, पण तरुणांचा असतो. म्हणजे अनेक वाईट गोष्टींमध्ये या तरुणांना जर गुंतवलं तर भारताच्या प्रगतीला कुठेतरी आळा बसू शकतो. आणि म्हणून अनेक समाज विघातक प्रवृत्ती या गोष्टींसाठी आज कार्य करत आहेत आणि आपल्याला याच्यापासून जागृत होण्याची गरज आहे. ही व्यसनाधीनता एक खूप मोठं साधन आहे की वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला हे व्यसन लावण्याचा प्रयत्न केला जातो. एकतर म्हणजे लोक व्यसन का करतात, तर एक कारण असतं, काही जण म्हणतात कामाचा ताण आहे, टेन्शन आहे किंवा कंटाळा आला, थकवा आला तर थोडा तंबाखू तोंडात टाकला, जरासं गुटख्याची पुडी एक तोंडात टाकली, दारू पिली की जरा तरतरी वाटते असं म्हणतात. पण हे क्षणिक सुख आहे, कारण हे जे व्यसन करणारे पदार्थ आहेत हे पदार्थ कसे असतात तर ते आपल्या मेंदूवर परिणाम करतात आणि काही काळापुरतं आपल्या मेंदूला फ्रेश वाटतं, कारण त्याच्यामुळे डोपामाइन नावाचं एक केमिकल आपल्या मेंदूमध्ये तयार होतं आणि काही काळापुरतं आपल्याला खूप छान वाटतं, आनंद झाल्यासारखं, हलकं वाटायला लागतं, प्रसन्न वाटायला लागतं आणि एक ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते. पण ती फार कमी वेळेपुरती असते. जसं त्याचं प्रमाण आपल्या रक्तातलं कमी होतं पुन्हा ती पूर्वीची उदासीनता आपल्यामध्ये यायला लागते आणि मग आपल्याला परत तो पदार्थ घ्यावा आणि ती ऊर्जा, ती तरतरी परत मिळवावी असं वाटायला लागतं आणि म्हणून आपण परत तो पदार्थ घेतो. दुसऱ्यांदा घेतला परत छान वाटतं. म्हणजे एक चक्रव्यूह आहे की थोड्या वेळासाठी बरं वाटतं पण आपण हळूहळू त्याच्या जाळ्यात अडकत जातो आणि मग आपल्यालाच कळत नाही की कधी आपण त्याचे गुलाम. जीवन में कभी भी किसी भी परिस्थिति में किसी के भी दबाव में आकर कभी भी किसी भी प्रकार के नशे का प्रयोग नहीं करूंगा। अपने मित्र संबंधियों और समाज को इनसे बचाने का प्रयास करूंगा। नशा मुक्ति व नशे से संबंधित भारत सरकार द्वारा बनाए गए सभी कानूनों का पालन करूंगा। ओम शांति। स्वतःच्या मन आणि बुद्धीला दोन भुवयांमध्ये केंद्रित करा. पहा, आपल्या शरीरामध्ये दोन भुवयांमध्ये ज्या ठिकाणी आपण अंगारा, टीका किंवा टिकली लावतो त्याच ठिकाणी चमकणारा सितारा, मी एक चेतना शक्ती आहे. ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटते पण ती फार कमी वेळेपुरती असते. जसं त्याचं प्रमाण आपल्या रक्तातलं कमी होतं पुन्हा ती पूर्वीची उदासीनता आपल्यामध्ये यायला लागते आणि मग आपल्याला परत तो पदार्थ घ्यावा आणि ती ऊर्जा, ती तरतरी परत मिळवावी असं वाटायला लागतं म्हणून आपण परत तो पदार्थ घेतो. दुसऱ्यांदा घेतला परत छान वाटतं. म्हणजे एक चक्रव्यूह आहे की थोड्या वेळा